ठीक है भैया, आपकी नेक्स्ट पेमेंट होने वाली है, तब कहाँ पे लेके जाएंगे हमको? पैसा ही पैसा होगा नाहीये असं वाट बघत राहा माझी पेमेंट होणार आणि मी यांना घेऊन. तुमचं नाव सांगा. हा, स्नेहल मोरे. हा, आता ह्या ठिकाणी मी प्रॉपर आवरून रेडी झालेली आहे. चाललेलो आहोत बर्गर किंगला, कॅम्पला. तर हा जो ब्लॉग आहे ना, खूप इंटरेस्टिंग होणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला स्टे ट्यून. आता आम्ही दोघी सुद्धा रिक्षात बसलेलो आहोत आणि मी खूप एक्साइटेड आहे या ब्लॉग साठी. तर स्टे ट्यून गाईज. ऍज युजुअल झालेला आहे कार्यक्रम, म्हणजे की भैयाला यायला अजून 15 मिनिटं बाकी आहेत आणि त्याच्याच अगोदर आम्ही इथे येऊन थांबलेलो. फायनली भैया आलेला आहे. आता आमची फरारी निघालेली आहे बर्गर किंग साठी. तर आता आम्ही कॅम्प मध्ये आलेलो आहोत आणि आता आम्ही फायनली ऑर्डर करतोय बर्गर साठी. तर या ठिकाणी ऑर्डर दिलेली आहे, ती येतीये. फोटो नाही काढत, व्हिडिओ काढते. फायनली आमची ऑर्डर आलेली फायनली आलेली आहे ऑर्डर. ऑर्डर कडून पण तर विषय आता बर्गरचा सांगायचा झाला तर हा की आम्ही खूप दिवस झालं, म्हणजे 12 तारखेची माझी ऑर्डर झाली आणि त्याच्यानंतर आम्ही प्लॅन केला होता की आम्हाला बर्गर खायला जायचंय. पण आम्ही 2 वेळा प्लॅन बनवला आणि तेव्हा काही आमचा सक्सेसफुल झाला नाही. कोणत्या ना कोणत्या कारणास्तव ते रद्द होत होतं. फायनली तो दिवस आला ज्या दिवशी आम्हाला बर्गर खायचं होतं आणि तिथं गेल्यावरचा सीन मी तुम्हाला पुढे सांगतेय, कारण का म्हणजे तिथले बर्गर छान तर असतात पण त्या दिवशी वेगळंच कारण होतं, तर ते तुम्हाला. तर मंडळी, बर्गर बद्दल सांगायचं म्हणजे कुठल्याही पुणेकराला विचारा तुम्ही, कॅम्पचा बर्गर म्हणजे असं एकही पुणेकर नसेल की ज्याने कॅम्पचा बर्गर खाल्लेला नसेल. तर तिकडच्या बर्गरची जी टेस्ट आहे ना, मी इथून सांगते, कोणत्याही कॅफेत, कोणत्याही हॉटेल आणि कोणत्याही रेस्टॉरंट मध्ये तिकडच्या बर्गरची टेस्ट येणार नाही. तर जेव्हा केव्हा तुम्ही पुण्याला याल तर मस्ट आहे की तुम्ही कॅम्पचा बर्गर ट्राय करा. तिकडच्या बर्गरची टेस्ट एवढी ऑसम आहे ना, आणि मी एवढं मस्त सांगेल की तुम्ही तिकडे गेल्यावर चिकन बर्गरच ऑर्डर करा, कारण का मी एक दिवशी व्हेज बर्गर खाल्ला होता आणि त्याची चव म्हणजे काही सांगायलाच नको, एवढी वियर्ड होती ना. तर तुम्ही जेव्हा केव्हा तिकडे जाईल तर नॉन व्हेज बर्गर खाल्ल्याशिवाय, तर म्हणजे वेगवेगळे पदार्थ सुद्धा अवेलेबल आहेत तिथं, तुम्ही ते सुद्धा खाऊ शकता. पण इतर वेळेस आपण ते सर्व पदार्थ खातच असतो. पण पुण्याचा बर्गर खायला तुम्ही नक्की या. मुंबई साईड असाल किंवा वेगवेगळ्या साईड असाल तर हा बर्गर एकदा ट्राय करा आणि मला सांगा की कसा वाटतोय तो. तर मंडळी, या ठिकाणी माझं जेवण म्हणजेच बर्गर सुद्धा खाऊन झालेलं आहोत आणि आता आम्ही निघालो आहोत रिटर्न. हे भगवान, ऐसे लोग सबको दे जो महीने में एक बार बर्गर फ्रेंच फ्राइज. अरे कहना क्या चाहते हो? फायनली आमचं बर्गर खाऊन झालेलं आहे आणि खूप जास्त पोट भरले, म्हणजे जास्त तर मला खाता नाही आलं कारण का मी घरून ऑलरेडी खाऊन आले होते. हाय. तर मी आणि छकुलीने खूप जास्त खाल्लेलं नाही. तर त्याचं कारण असं की आम्ही घरून येतानाच खाऊन आलो होतो बिर्याणी आणि चहा वगैरे पिलं होतं त्याच्यामुळं. आणि असं जर बर्गर खाल्ला ना तेव्हा असं वाटलं नाही की ती फिलिंग नाही आली. तर नेक्स्ट टाइम आपण अजून येऊयात आणि बघूयात कसा लागतो. हा, दुसरीकडे कुठे? बर्गर ठीक है भैया, आपकी नेक्स्ट पेमेंट होने वाली है, तब कहाँ पे लेके जाएंगे हमको? पैसा ही पैसा होगा. तो ऐसे सबको दे घर वाले, तभी आपके दिन अच्छे जाएंगे. अब नेक्स्ट टाइम भैया घेऊन जाणार आहे KFC ला आणि स्पेशल मेन्यू आपल्याला तिकडचं खायला भेटणार आहे. मी एकदा पण खाल्लेलं नाहीये. प्रेक्षकांनो, असंच वाट बघत राहा माझी पेमेंट होणार आणि मी यांना घेऊन जाणार. वाट बघत राहा. नाही, आता हे त्यांनी आपल्याला प्रॉमिस केलेलं आहे, त्याच्यामुळं
जायचंय एवढं मी लक्षात ठेवा. प्रॉमिस तोडणार नाही, पण तुम्ही वाट बघत राहा, असे सबस्क्रायबर वाढवा. फायनली आम्ही बर्गर खाऊन आता घरी निघालोय आणि आता आमचं पोट खूप सारे भरलेलं आहे. तर बघूया घरी जाऊन भूक लागली तर मी ऑफकोर्स खाणार आहे, कारण का मी अगोदर दुपारी खाल्लं होतं जेवण, त्याच्यामुळे एवढं गेलेलं नाहीये. पण मला असं वाटतं की 12 वाजता मला भूक लागणार. चकुलीने चेहरा लपवून ठेवलेला आहे, कारण का तिला उद्या पाहुणे बघायला येणार आहे. समझ रहे हो ना? ती म्हणाली आहे की मी फक्त माझ्या होणाऱ्या नवरदेवालाच मी माझा चेहरा दाखवणार आहे, त्याच्यामुळे ती आता चेहरा दाखवायलाच रेडी नाही. तर मंडळी फायनली तुम्ही बघू शकताय मी फायनली घरी आलेलो आहोत सर्वजण, आणि येते तर आम्ही अशा कुल्फ्या आणल्या होत्या, तर आम्ही आता त्याचा मस्तपैकी आस्वाद घेणार आहे. तर भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तर खूप सारं प्रेम द्या ह्या व्हिडिओला.